लोकसभा निकालाआधीच महायुतीत वादाची ठिणगी आता पडल्याचं चित्र आहे। मावळमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार न केल्याचा आरोप शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केलेला आहे। बारणेंच्या या आरोपांना राष्ट्रवादीने देखील जशास तसं उत्तर दिलंय। जय पराजयावरून आतापासूनच महायुतीत आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। मावळवरून महायुतीत वादाची ठिणगी। राष्ट्रवादीनं धर्म पाळला नसल्याचा आरोप, बारणेंचा दावा राष्ट्रवादीनं फेटाळला। मावळ मतदारसंघातून महायुतीत वादाची ठिणगी पडली। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत शिवसेनेचं काम केलं नसल्याचा आरोप उमेदवार श्रीरंग बारणेंनी केला। महायुतीचा धर्म पाळण्याचं आश्वासन देऊनही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम करत नसल्याचा आरोप त्यांनी केला। या मतदारसंघामध्ये उभाटा गटाची कुठेही ताकद नाही। या मतदारसंघामध्ये तसं कुठेही काम झालेलं नाही आणि या मतदारसंघामध्ये महायुतीच्या धर्माचं पालन सगळ्या आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी केलं। राष्ट्रवादीनं काम केलं नसलं तरी जवळपास 2.5 लाख मतांनी जिंकून येऊ असा दावा बारणेंनी केला। महायुतीची मोठी ताकद आहे। 6 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत। या मतदारसंघामध्ये जवळपास 2.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय होईल एक आत्मविश्वास मला वाटतो। गेल्या श्रीरंग बारणेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी संतापले। श्रीरंग बारणे महायुतीत तणाव निर्माण होईल असं जाणीवपूर्वक वक्तव्य करतायत असं सुनील शेळकेंनी म्हटलं। सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी श्रीरंग बारणेंचं काम झोकून तन मन धनानं केलेलं आहे। शिवसेना म्हणत असताना उद्धव साहेबांची शिवसेना आणि शिंदे साहेबांची शिवसेना याच्यामध्ये किती फूट पडलेली आहे, त्यांचं मतदान किती आहे हे त्यांनी त्यांचं ॲनालिसिस करावं। परंतु 5 लाखाच्या वरती जे काय मतदान होईल त्यामध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाटा हा बारणे आप्पांच्या मतामध्ये असणार आहे। राष्ट्रवादीनं मनापासून काम केलंय। मावळमध्ये राष्ट्रवादीची 5 लाख मतांची ताकद आहे। बारणेंना जी मतं मिळतील त्यात 5 लाख मतं ही राष्ट्रवादीची असतील असा दावा राष्ट्रवादीनं केलाय। उद्धव साहेबांच्या शिवसेनेचं मतदान हे मोठ्या प्रमाणामध्ये खाली तळागाळामध्ये आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही। त्यातलं किती मतदान मिळवण्यामध्ये श्रीरंग बारणे यांना यश मिळालं ते मतदान पकडून साधारणतः मला वाटतं की ते 5 लाखापर्यंत जातील। 5 लाखाच्या पुढचं जे मतदान होईल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल असा माझा स्पष्टपणे दावा आहे। मावळचा निकाल महायुतीच्या बाजूने लागणार नाही अशी कुजबूज सुरू झाली। त्यामुळे आता पराभवाची कारणं शोधली जाऊ लागल्याचं सांगितलं जातं। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वादाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, मावळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।